मंडळी नमस्कार, मी रवी देसाई पी आर टॉक शो मध्ये आपलं सहर्ष स्वागत. खरं तर या पी आर टॉक शो मागचा उद्देश मागे आमच्या सहकारी पवननी सांगितलं होतं की तळागाळातील लोक त्यांना आपल्याला एक मीडिया समोर आणायचे. आमचं व्यासपीठ असं आहे की जे काही खेळाडू आहेत ज्यांना खरंच गरज आहे की प्रसिद्धीची, त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. खरं तर काही उद्योजक आहेत जे झिरो टू हिरो झालेत, यांच्यासाठी आम्ही काम करत असतो. आज आपल्यासोबत असा एक खेळाडू आहे की जो प्रसिद्धीपासून वंचित राहिलेला आहे. त्याचं नाव आहे विशाल फासगे. खरं तर विशाल फासगे हा तळागाळातून वरती आलेला विद्यार्थी आहे. अजूनही त्याचा फार मोठा स्ट्रगल सुरू आहे. खरं तर आर्चरी सारख्या नॅशनल लेवलला त्याला जवळपास बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत. एक मुलाखतीत त्याला आपण ते तर विचारणार आहोत, तोही ते सांगायला. ह्याचा प्रवास हा खरं तर या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक मोटिवेशन असणार आहे. तर आता आपण त्याच्याशीच बातचीत करणार आहोत. विशाल, तुझं द पी आर टॉक शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना माझा शतशः नमस्कार. विशाल, पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे की विशाल, तुझं शिक्षण काय, तुझ्याविषयी थोडक्यात माहिती दे आम्हाला. माझं नाव विशाल माणिक फासगे. माझं शिक्षण 12वी 12th प्लस झालेलं आहे. त्यासोबत माझं NS देखील झालेलं आहे. NS म्हणजे एक जे स्टेट किंवा नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक कोर्स असतो, त्याला NS म्हणतो आपण. आणि तो फक्त पटियाला या ठिकाणी तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणि फक्त आर्चरीच नाही, विविध प्रकारचे जे खेळ आहेत त्यांचाही देखील आपल्याला NS हा एक कोर्स करता येतो. हा असा एक सर्टिफाईड कोर्स आहे की त्या कोर्सच्या माध्यमातून जे विद्यार्थी येतं किंवा जे खेळाडू आहेत ते कुठेतरी एखाद्या शाळेवरती म्हणा किंवा स्वतःचा स्पोर्ट क्लब असू द्या, त्यात त्यांना कमीत कमी वेळेमध्ये त्यांना एकदम हाय लेवलचं एज्युकेशन त्यांना खेळाच्या बद्दल दिलं जातं सर. आणि बस एवढं माझं शिक्षण झालेलं आहे सर. शिक्षण हे झालंय, परंतु आर्चरी हा निवडावा का वाटला, ह्याच्याकडे तुझा कल कसा गेला? कारण आर्चरीकडे वळताना हा फार फार कमी लोकांचा कल असा आहे असं दिसतं आपल्याला. पण त्या आर्चरीकडे तुला काय यावं असं वाटलं? फार कमी वेळात तो आर्चरीकडे आलाय असं आम्हाला समजतंय का माहितीनुसार. तर कसं काय तुझा कल याच्याकडे कसा वळाला? बरोबर आहे सर. मी जर माझी जर्नी बघायला गेलं तर मी आता 5वी मध्ये ज्यावेळेस होतो, तर मी 5वी मध्ये शिकत असताना मी त्याआधी कराटे करायचो सर. कराटेमध्ये बेसिकली माझा थेअर्ड अँड ब्लॅक बेल्ट आहे, जे की जपानची खूप मोठी संघटना आहे कराटेमध्ये, विश्व प्रसिद्ध आहे ती संघटना खूप. तर त्याचा माझा ब्लॅक बेल्ट झाला. आणि मग त्यानंतर जी संघटना आहे संघटनेमध्ये वाद होता आणि मला माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं. त्यासाठी मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होतो. म्हणजे माझे लहानपासून माझे स्वप्न, माझे अँबिशन्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते. आणि त्याकरिता मी मेहनत करत गेलो. असंच एकदा मंगेश चव्हाण सर, जे की माझे कोच आहेत, त्यांना ज्यावेळेस ते ऑल इंडिया पोलिसांना ते खेळ नॅशनल लेवलला, आणि खेळत असताना त्यांना आर्चरी गेम बद्दल त्यांना माहिती पडली, तर ते स्वतः वैयक्तिक शिकले. ऑल इंडिया पोलिसांना सुद्धा त्यांनी चांगलं रिप्रेझेंट केलं. शिकल्याच्या नंतर ते दौड मध्ये आले. जेव्हा माझं कराटेमध्ये माझा कल होता त्यावेळेस मला गेम बद्दल माहिती पडले. आणि ज्या क्षणी मी तो गेम पाहिला त्या क्षणी तो गेम माझ्या जो माइंड मध्ये बसला, माझ्या हृदयात तो गेमचा स्पर्श झाला. एक तो दिवस मी 5वी मध्ये असल्यापासून त्या आणि का आजचा दिवस आहे, मी आर्चरीमध्ये मागं बघितलं सुद्धा नाही. प्रगती करत गेलो, मेहनत करत गेलो, रात्रंदिवस मेहनत करत गेलो. ज्यावेळेस स्कूलमध्ये टाइम पुरायचा नसायचा सर, आणि आर्चरीमध्ये मला प्रॅक्टिस करायला वेळ कमी होता, तर माझे 2 सवंगडी जे माझे लहानपणाचे मित्र होते, मी त्यांना सोबत घ्यायचो. त्यांनी देखील आर्चरीमध्ये मला बघून ते देखील खेळामध्ये आले. आणि त्यांनी ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मग मी उठल्याच्या नंतर सकाळी पहाटे 4 वाजता त्यांनाही उठवायचो दोघांना. मग आज आमचं जर्नी स्टार्ट झालं. मग शाळेमध्ये यायचो. मग ते टार्गेट जे आहे ना ते रूम मधनं बाहेर काढायचं, त्याला सेटअप करायचं, वर्कआउट कम्प्लीट करायचा. आणि तेव्हा सरांना ड्युटीला असल्याच्यामुळे त्यांना टाइम भेटायचा नसायचा. मी माझा सर्वात मोठा गुरु जे काही मानला असेल की मी अजून जास्तीत जास्त सरांच्या उपस्थितीमध्ये किंवा सर उपस्थित नसल्याच्या नंतर जे काही मी शिकलो ते फक्त युट्यूबच्या माध्यमातून माहिती बघत गेलो. आणि माझा सगळ्यात मोठा गुरु जर कोणी असेल, जे पहिल्याचे वर्ल्ड चॅम्पियन झाले, त्यांना मी गुरु मानेल सर. कारण का त्यांची पोझिशन कशी आहे, त्यांचा रेस्ट कसा आहे, त्यांचा पुल कसा आहे, त्यांचा थ्रो कसा आहे, मी ते कॉपी केलं सर पूर्णपणे. आणि मग जेव्हा सर आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळेस यायचे, ते चेक करायचे, मग त्यावेळेस एक्सलेंट रिझल्ट निघायचा. मग असं सर माझा आर्ची मधला कल होता सर. हे करत असताना तुझा प्रवास खूप स्ट्रगल आहे, तू शून्यातून निर्माण केले असं समजतं. पण आपण म्हणतो ना की प्रत्येकाचा एक प्रवास असतो, प्रत्येकाला एक पाठीराखा असतो, तुम्हाला सपोर्ट करणार असतो, बॅकबोन म्हणतो महत्वाचा आपण, की आईचा खूप मोठा हात आहे असं समजतंय आम्हाला स्ट्रगलला. काय ते आईविषयी थोडक्यात सांग, तिने कसा, आईने तुला सपोर्ट कसा केला? सर आईचं म्हणायला गेलं ना सर, आईबद्दल सांगू तितकं कमी आहे सर.
कारण का सर मी स्टार्टिंग पासून जर तुम्हाला सांगायचं गेलं ना सर, जेव्हा सर सर माझा जन्मच मुंबईचा झाला ऍक्च्युली. आणि जेव्हा सर माझा जन्म झाला, माझ्या आधी माझ्यापेक्षा मोठी माझी सिस्टर आहे, मी मधवा आहे सर. आणि जेव्हा माझा छोटा भाऊ, लहान भाऊ माझ्या आईच्या पोटात अगदी 7 महिन्याचा होता, त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्या एका व्यक्तीसाठी माझ्या आईला त्यांनी सोडून दिलं. सर मुंबईचं स्ट्रगल बघायला गेलं तर मुंबईचे दिवस हे मला अजून सुद्धा आठवतं सर. मी त्यावेळेस मला थोडं का म्हणे पण सर आठवते, आम्ही अक्षरशः ना सर कचऱ्यामध्ये पडल्यासर भात खाल्लेला आहे. जस्ट माझे वडील माझ्या आईला हाणायचे, मारायचे, दुसऱ्या महिलेसोबत मोज मजा करायचे, ऐश करायचे. तेव्हा सर माझे भीक मागायचे मुंबईमध्ये. त्याच आमच्या फ्लॅटच्या समोर फ्लॅट होता, पंजाबी कुटुंब होतं, आणि त्यांनी त्यांचं डस्टबिन बाहेर होतं, त्यांनी जो खिचडी भात जो आहे फेकून दिलेला शिळा भात, तो दुपारच्या दरम्यान रात्रीचा भात शिळा पाडलेला सर, तो देखील आमच्या आईने उचलून चाललेला आहे. कारण का परिणामांची काळजी केली नाही, कारण का तिला आम्हाला जगवायचं होतं. आणि मग सर खूप काही आईने सहन केल्याच्या नंतर आईने एक निर्णय घेतला की मुंबई सोडायचं. आणि जेव्हा आम्ही मुंबई सोडलं, आई अजून सुद्धा सांगते आणि मला सांगतो तर माझं मन भरून येतं अक्षरशः सर. आमच्या आईने जो लोणावळ्याचा घाटा आहे ना, तिथनं आमच्या दोघा भावांना घेऊन उडी टाकणार होती. पण सुदैवाने असं झालं की माझी आई सांगते मला अजून पण की तिथे एक टीटी आला, टीटीने माझ्या आईला थांबवलं. त्यांनी आम्हाला भरपूर वडेपाव भजीपाव घेऊन दिले आणि दौंडपर्यंत आम्ही आलो. दौंडमध्ये आल्याच्या नंतर साठेनगरमध्ये आमची मावशी राहते, मावशीपाशी गेल्याच्या तर त्यांनी थारा दिला, आधार दिला. मम्मीची एक मावशी देखील तिथं आहे आणि माझी देखील मावशी आहे. मग असं करता करता सर आम्ही त्यांच्या घरामध्ये राहिलो. त्यावेळेस घर छोटं होतं सर, तिलाही म्हणजे तिची पतींचं निधन झालं, तिच्यावर देखील सर 3 मुलांची जिम्मेदारी होती आणि आम्ही 3 भावंड सर. त्यामुळे सर एका रूम मध्ये राहणं सर खूप मुश्किल होतं. एक खाट होता, मी, माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही त्या खाटाखाली मॅनेज होतो सर. वरती मावशी झोपायचे, खाली सर मम्मीची मावशी आणि माझ्या मावशीचे 3 मुले असे झोपायचे. मग ते करत असताना माझ्या मम्मीची मावशी आहे ना, ती पहिल्यापासूनच दौंड शहरामध्ये काच पचरा व्यवसायाचा धंदा करायचे, उद्योगधंदा करायचे. आणि ते करत असताना कुठेतरी माझ्या आई धुणं भांडी करायला लागली. तर सर आम्ही ते असताना आमच्या आईने काय केलं, आमच्या पालन पोषणासाठी माझ्या आईने एक भाड्याने रूम घेतली. आणि सर त्या रूमचं भाडं त्यावेळेस महिन्याला 500 रुपये होतं. आणि ते भरायला पैसे नसायचे, कारण का त्यावेळेस आईला भेटायचे किती, 500 रुपये महिना भेटायचा भांडे घासायचा, धुणं धुण्याचा. मग त्याकरिता माझ्या आईने तिच्या मावशीसोबत भंगार व्यसनाचा व्यवसाय चालू केला. भंगार व्यसनाचा व्यवसाय सर असा चालू केला की बिचारी भंगारचं पोतं घेऊन पाठीवरती गावगाव फिरायची. आणि सर मला अजून पण आठवतं, माझी आई म्हणजे तिने इतकं सगळं सर मला म्हणजे तिने केलेले ना, सांगतो सुद्धा त्या माऊलीचं आहे ना माझ्यावरती, तिने ऍक्च्युली आहे ना पावून खूप मोठे उपकार केलेले. आणि सर जगातल्या प्रत्येक मुलाच्या पाठीमागे जर आहे ना आपल्या असेल ना, सर तो मुलगा कधीच हार मारू शकणार नाही. आणि सांगायला गेलं तर अजून पण सर सांगतो, माझ्याने जेव्हा भंगार व्यसन चालू केलं, मला आता पण सांगता सर माझं मन इतकं दाटून येतंय ना की सर अक्षरशः माझ्या यायला ना भंगारचं पोतं घेऊन आहे ना 8 गाव फिरायला लागायचे. 2 शहराच्या आसपास जेवढे गाव आहेत तेवढे देखील माझ्या याचं फिरायचे की बाबा माझ्या मुलांचं, आमच्या 3 भावंडांचं शिक्षण, घर चालवणं, घराचं भाडं भरणं, भाजीपाला, किराणा, सर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा खूप लागायचा. कारण का सर एकटी कामवणारी बाई आणि समाजामध्ये सर एकट्या बाईचं राहणं सर खूप मुश्किल आहे. समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी सर आडव्या आल्या माझ्या आईला. पण माझ्या आईने त्या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून तिने मेहनत केली, लहानाचं मोठं केलं, मला शिक्षण दिलं आणि सर मला इथपर्यंत माझ्या आईने पोहोचवलं. त्याबद्दल माझ्या आईचं सर ह्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे सर. खरंच प्रत्येकाच्या आयांचा हा मोलाचा वाटा असतो. तुझ्या आईचं स्ट्रगल फार म्हणजे भयंकर आहे. म्हणजे आम्हालाही कसं तरी घरवरून येतं सांगताना. PR टॉक शो तर्फे तुझ्या आईला आमचा सॅल्यूट आहे. ते करत असताना हा झाला तुझ्या आईचा सपोर्ट. ती कसे पैसे पुरवले ते तुमच्या माईकडूनच माहिती, दोघांना, आई आणि तुला. पण ते करत असताना नॅशनल पुरस्कारापर्यंतचा प्रवास कसा आणि किती पुरस्कार मिळाले? सर आतापर्यंत तसं मी कधी मोजले नाहीत, पण मला जवळपास आहे ना, जो माझा लास्टचा पुरस्कार होता तो माझा बहुतेक 16वा होता. कारण का त्यातला तो जो पुरस्कार आहे 16वा, तो आपल्या 2 शहरामध्येच जे की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली, त्यांच्या जयंतीनिमित्त तो भीमगौरव पुरस्कार मला सर प्रदान केला. तो माझा बहुतेक 16वा पुरस्कार होता सर. आणि सर अशा सर जर्नीमध्ये सर ज्यावेळेस मला पुरस्कार भेटत गेले, मी मेहनत करत गेलो सर. ज्यावेळेस सर मी म्हणजे नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलो, माझ्या नॅशनल लेवलची सुरुवात अशी झाली की मी ज्यावेळेस आर्चरी स्टार्टअप केलं, मी माझ्या पहिल्याच स्पर्धेमध्ये, माझ्या पहिल्या शालेय स्पर्धेमध्ये जिल्ह्याला ऍक्च्युली ब्रॉन्झ मेडल आणलं सर. आणि ते मेडल मला अशा क्षणी भेटलं
कारण का त्या क्षणी सर माझ्यापाशी मॅचेससाठी सर कसलंच साधन उपलब्ध नव्हतं. फक्त धनुष्य बो होता, धनुष्य बाण होता. त्याचे जे सर बाण असतात ते बाण ठेवायला ऍक्च्युली माझ्यापाशी पॉकेट नव्हतं, क्युअर नव्हतं. आणि ते क्युअर ऍडजस्ट झालं नाही म्हणून मी सर ते ऍक्च्युली बाण आहे ना माझ्या खिशामध्ये ठेवतो. ऍक्च्युली माझी पॅन्ट फाटली सर. हा एक छोटासा किस्सा आहे त्यातला. नॅशनल लेवल पर्यंत गेला, स्ट्रगल तर ऐकलं आपण, ते ऐकलं. अडचणी असतात, अडचणी तिथपर्यंत जाताना सपोर्ट कोणाचा झाला, अडचणी काय आल्या, पैशाची कमतरता कशी, मग तो कशा पद्धतीने भेटला, हा जो प्रवास आहे एक आपण म्हणतो की फाईट करतोय, तो लाईफशी फाईट करतोय. तुझं ते टार्गेट आहे, म्हणजे तू आर्चरी आहे, तुला टार्गेट समोर असतं, ते तुला अचीव्ह करायचं असतं. परंतु तो जो लेवलचा प्रवास आहे नॅशनल पर्यंतचा, तो प्रवास काय आहे, काय अडचणी आल्या? सर अडचणी मला फक्त सर मी ज्यावेळेस प्रगती करत होतो माझ्या गेम मध्ये, मी पुढं रुजत होतो, तेव्हा सर मला अडचण फक्त एकच आली, ती म्हणजे सर पैसा. बाकी सर सपोर्ट करायला गेलं तर सर नातेवाईक तर खूप आहेत, पण कधी कुणी 1 रुपयाची मदत केली नाही सर. त्यामुळे सर माझ्या आईने पैसा मला ऍक्च्युली, जे मला आज पण आठवतो सर, राजगुरुनगरला माझी पहिली स्पर्धा झाली आणि सर त्या स्पर्धेकरिता मला दौंडमधला ऍक्च्युली रेल्वेचा प्रवास पुण्यापर्यंत करायचा होता आणि पुण्याच्या नंतर तिथनं माझा बसचा प्रवास होता. परंतु सर गंमत अशी झाली की त्यावेळेस आईने भाडं भरलं, त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी भाडं भरलं ना, आम्ही पैसे नव्हते म्हणून सर आम्ही उपाशी झोपलो पाणी पिऊन. अक्षरशः सर माझ्या आईने रडली आणि दुसऱ्या दिवशी सर माझी स्पर्धा होती. मग सर स्पर्धा करिता माझ्या आईने ऍक्च्युली काय केलं, तिच्या पायातल्या ज्या जोडव्या होत्या तिने अक्षरशः त्या जोडव्या मोडल्या. मोर ज्वेलर्स मध्ये जोडव्या मोडून सर असे तिला 300 रुपये भेटले आणि ते 300 रुपये सर त्यातले मला 200 दिले. मग असं सर मी माझी पहिली स्पर्धा खेळलो. मी बऱ्याचशा सर नातेवाईकांना मदत मागितली, कारण त्यावेळेस माझे नातेवाईक प्रगती करत होते, त्यांच्याकडे शेतीबाडी होती, प्रत्येक गोष्ट होती, पण सर मदत ही कोणी केलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत जे काही मला सपोर्ट झाला, जी काही मला मदत झाली सर, आणि जी मला अडचण आली सर, ते फक्त सर पैसाच होता सर माझ्या गेम मध्ये. आणि ज्यावेळेस मला इक्विपमेंटची गोष्ट आली सर, जे स्पर्धेकरिता सर जे मटेरियल होतं ते माझ्या आईने ज्यावेळेस दौंड मध्ये तिने कामधंदा चालू केला, प्रगती करायला लागलो सर आम्ही, त्यावेळेस तिला त्यावेळेस 10,000 बचत गट भेटला सर. आणि त्या बचत गट असा भेटला की साठनगर मधल्या जे थोडं समाजसेवक येतं किंवा जे कोणी बाबा गरिबीचे जाण ठेवून त्यांनी मदत केली, हो हितचिंतक सर, त्यांनी माझ्या आईला मदत केली. आणि असं करून त्यावेळेस आम्हाला 10,000 रुपये बचत गट भेटले. माझ्या त्यातले त्यावेळेस साहित्य खूप स्वस्त होतं, 7,000 रुपये दिले. आणि ते काही लाकडाचं धनुष्य आहे सर, तो बेसिकली सर नॅशनल लेवल पर्यंत क्वालिफाय आहे, नॅशनल लेवलच्या पुढे तो चालत नाही. तर सर मला तो धनुष्य घेतला, मणिपूरवरून इक्विपमेंट मागवलं आणि सर तो दिवस आमच्यासाठी खूप सोन्याचा दिवस होता. मी इतकं रडलो आईला धरून, कारण का सर त्यावेळेसची परिस्थिती बघितलं सर, खायला महाग होतं सर आम्ही, आणि तीही करून सुद्धा आईने सर मला धनुष्य घेऊन दिला, बो घेतला, इक्विपमेंट आलं. पण सर स्पर्धेला जाण्याचं इतके हाल झाले, पैसे नसायचे सर. अक्षरशः माझी आई लोकांना व्याजाने मागायची, नातेवाईकांना फोन करायचे, घरादारामध्ये माझ्या. मला आता मारतो सर, जस्ट माझं सिलेक्शन ऍक्च्युली आहे ना ह्याला झालं, पंजाब सिलेक्शन झालं, जायला सर खर्च खूप होता. आणि सर ते रेल्वे रिझर्वेशन, तिथं राहणं खाणं सर त्याकरिता पैसे नव्हते. तर मला अजून पण आठवतं, घरामध्ये सर आमचे 2 पितळेचे हंडे पडले होते. ते माझ्या आईला ऍक्च्युली, माझ्या आईने एका हंड्यावरती माझ्या लहान भावाचं नाव आणि मोठ्या हंड्यावरती माझं नाव टाकलं होतं. माझ्या आईने ते 2 पितळेचे हंडे विकले. असे करून सर त्यावेळेस माझ्या आईपाशी 1,800 रुपये आले. आणि सर त्या 1,800 मधले सर ते 1,800 रुपये घेऊन मी पंजाबला स्पर्धेला गेलो. आणि सर स्पर्धेला गेल्याच्या नंतर गंमत अशी झाली, सर्व गोष्टी झाल्या, स्पर्धा वगैरे अतिशय उत्तम झाल्या. पण सर ज्या स्पर्धा सर 8 दिवस चालल्या ना सर, त्या 8 दिवस स्पर्धेमध्ये सर आहे ना, मी फक्त आहे ना 15 रुपयाला कुलचे भेटायचं सर. कुलचे म्हणजे तो मैद्याची रोटी असायची, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून, मकाई वगैरे टाकून त्यामध्ये ते भाजायचे तंदूरमध्ये. आणि सर पैसे कमी असायचे म्हणून मी फक्त ती कुलच्या खायचो सर, 30 रुपयाच्या कुलच्या, 15 रुपयाच्या कुलच्या. आणि सर असे मी दिवस काढले 8 दिवस. त्यावेळेस 1,800 रुपये म्हणजे. आणि सर ह्या गेम मध्ये सर असा गेम आहे सर, गरीब मुलगा कधीच करू शकणार नाही हायफाय लेवलला, जे पैसे पैसे. आणि सर स्पर्धेला बाहेर गेल्याच्या नंतर खर्च भरपूर होतो. मग सर असं केलं. आणि सर मी त्या परिस्थितीची जाण ठेवून मी मॅच मध्ये ना सर, जो माझा फोकस होता ना सर, मी तो गमावला नाही. इतकं सुंदर प्रदर्शन केलं त्यावेळेस सर, तिथं मला सिल्वर मेडल भेटलं. आणि असं माझं जर्नी बघा. खूप तुम्ही पाहता मित्रांनो, ह्याचा जर्नी एक उलगडत चाललाय, ह्याचा प्रवास फार खडतर आहे. खरंच नक्कीच मोटिवेशन आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, किंवा त्याच्यानंतर आम्ही खाली इंस्टाचे नंबर देऊ, आम्ही खाली बायो मध्ये नंबर, त्याला नक्की कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून ज्यांना आर्चरी मध्ये यायचंय
त्याला त्याची नक्की भेट घ्या, त्याला फोन करा, नक्की तो तुमच्या अडचणी सोडवेल. मी येतो पुढच्या प्रश्नाकडे. भविष्यात आर्चरी खेळाचे फायदे काय आहेत? सर्वात मोठा फायदा म्हणजे सर आजची जी जनरेशन आहे ती जास्तीत जास्त सर मैदान सोडून सर घरामध्ये बसते. पबजी सारख्या गेम्स ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये सर ती पूर्णपणे जी जनता आहे की जो आजकालचा जो यंग क्राऊड आहे तो हरवून गेलेला आहे. सर आर्चरीचा सर मी फायदे सांगेल, तोटा ह्याच्यामध्ये एक पण नाही. पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी विद्यार्थी जर असेल त्याचा अभ्यासामध्ये कमी कल असेल, जर तो हा गेम मध्ये जर उतरला तर सर त्याचं आहे ना लक्ष केंद्रित करण्याची ताकद, ग्रास्पिंग पॉवर इतकी जबरदस्त, इतकी प्रचंड वाढते ना सर की त्याला असं तोड नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सर एकाग्रता वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं सर्वांगी विकास होतोय सर. चौथी गोष्ट म्हणजे सर तुमची बुद्धी आहे ती चालाक आणि चपळ होती या. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये किंवा ह्या गेम मध्ये मुलांना भविष्य घडवण्यासाठी 5% आरक्षण प्राप्त होतं सर सर्टिफिकेटचं. आणि जर एखादा विद्यार्थी जर आंतरराष्ट्रीय लेवलला खेळायला जर असेल किंवा तो युनिव्हर्सिटी मध्ये जर गेला असेल किंवा स्टेट लेवलचा असू द्या तरी देखील त्या 5% आरक्षण आहे. जर तो आंतरराष्ट्रीय प्लेअर जर असेल तर त्याला डायरेक्टली तो क्लास 1च्या पोस्ट क्वालिफाय होतो. या गेमचे फायदे खूप आहेत सर. आर्चरी खेळाचे फार खूप फायदे आहेत. मी येतो विशाल पुढच्या प्रश्नाकडे. तू आर्चरीचे क्लास घेतोय असं समजलं, ते सुद्धा अल्प दरात घेतोय, या मागचा उद्देश काय तुझा? तर माझं उद्दिष्ट सर एकच आहे की सर मी माझ्या ज्या कंडिशनने सर माझ्या परिस्थितीनुसार सर माझी प्रगती होऊ शकली नाही सर. ज्या लेवलला मला जायचंय, जे सर माझ्यामध्ये जे पोटेन्शियल होतं किंवा माझ्या जी करण्याची जिद्द होती ती मी का थांबवली? पैशाच्या अभावी सर. त्यामुळे सर मुलांना अल्प दरामध्ये प्रशिक्षण देण्याचं कारण एकच राहील सर की दौंड शहरामधनं नाही तर पूर्ण भारतामधनं जास्तीत जास्त मुलांनी जो गोरगरीब जो क्राऊड आहे त्यांना ह्याचं प्रशिक्षण द्यावं आणि त्यांनी आपलं जे गुण आहे ते जगाबाहेर काढावं. कारण का सर गरीब घराण्यामध्ये जो घडलेला मुलगा आहे ना कोट्यावधी रुपये दिवस तसं घडू शकत नाही. आणि सर आतापासून पुण्या मुंबई सारख्या किंवा दोन शहराच्या बाहेर जर तुम्ही गेला तर सर आर्चरीची फी मंथली 5,000 घेतो, मंथली 500 रुपये सर घेतो मी आता पण. आणि सर हे पुढे करत असताना सर माझा सर्वात मोठा सर उद्दिष्ट एकच राहील की दोन शहराचं नाव सर. काका सर दोन सारख्या छोट्याशा सर एका शहरामधून आता पण पुढे कोणी गेलेलं नाही सर एवढं. हा मी नाही तर हे जे माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते मला सांगतात सर. आणि ह्या गेम मध्ये सर मला वाटतं की जो आपल्या गरीब कुटुंबाचा जो पोरगा घडू शकतो ना त्याला व्हॅल्यू असते सर किंवा त्याला सध्या परिस्थितीची तर त्याला जास्तीत जास्त त्या जाणीव असते सर. अशा मुलांनी मला वाटतं जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे. कारण का आपल्या जे आरक्षण आहे सर त्याचा फायदा होतोय सर, परंतु आर्चरीमध्ये आल्याच्या नंतर जे सर्टिफिकेट आहे त्याचा देखील आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आणि कमी वेळेमध्ये सर जास्तीत जास्त प्रगती सर. कारण कसं याचा लॉस तर कुठेच नाही सर. अभ्यासामध्ये सर तितकंच मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते, अभ्यासात देखील सर सुरेख आणि सुंदर होते. आणि विषय म्हणजे सर तुमचा गेम देखील चमकतोय सर. ज्यावेळेस सर मी 12वीला होतो मला आता पण आठवते गॅरला स्कूलमध्ये भीमनगर मध्ये तर सर त्या शाळेमध्ये सर माझा खूप मोठा गेट टुगेदर घेतला, माझा सेंडऑफ होता आणि त्यानंतर निवृत्त समाजा कार्यक्रम झाला सर. त्या कार्यक्रमामध्ये सर अक्षरशः शिक्षक लोक मला म्हणले की त्या प्रकारे तू जे शाळेचं नाव उज्ज्वल केलंस त्या प्रकारे भविष्यामध्ये क्वचित कोणीतरी शाळेचं नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाईल. आणि सर हे सर्व करत असताना सर माझ्या मते जी आजकालची जी युवा पिढी जी घरामध्ये घुसलेली किंवा अन्य काही व्यसनांना जाते तर मला एक गोष्ट म्हणायची त्या युवा पिढीसाठी की तुम्ही मैदानात उतरा, तुम्ही पोलीस भरती करा, आर्मी भरती करा. खूप साऱ्या सर सरकारी फॅसिलिटी आहेत ज्या सरकारी नोकरीमध्ये ना तुम्ही इझिली पास होऊ शकत नाही ना त्या सरकारी नोकरीमध्ये आर्चरीचं सर्टिफिकेट हे तुम्हाला सहजरित्या नोकरी मिळवून देऊ शकतं. पण त्याकरिता सर तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागणार आहे, हा गेम चालू करावा लागणार आहे. मी सर बाकीच्या गेमचं सर काही सांगू शकत नाही सर. मी हॅमर थ्रो मध्ये सुद्धा स्टेट लेवल पर्यंत गेलेलो आहे. बेसिकली तो हातोड फेक असतो, फिरवायचा आणि तो फेकायचा. कोणाचा हातोडा किती किलोमीटर किंवा किती मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्याच्यावरती सर ते हारजीत असते. त्यानंतर सर मी चालण्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा सर मी पार्टिसिपेशन केले आणि सर कराटेमध्ये सर मी आशिया खंडांमध्ये सर मी गोल्ड मेडल मारले सर. मग हे सर करत असताना सर आर्चरी कडती वळण्याचा माझा कल हा एकच आहे की तो म्हणजे ह्या गेमच्या मिळणाऱ्या फॅसिलिटी आणि गेमची प्रगती सर. बरोबर बोलला, गेमच्या फॅसिलिटी आणि हे आर्चरीमध्ये जास्त मिळतात तुम्हाला. मी तो पुढच्या प्रश्नाकडे, कारण आता आपण शेवटाकडे चाललेलो आहे. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन खेळाडूंना काय मार्गदर्शन करावं? जसे की तू आता मागे थोडं सांगितलं, पण आता पूर्णपणे सांग की काय मार्गदर्शन करावं? सर मार्गदर्शन एकच की सर ह्या गेम मध्ये येणारा विद्यार्थी हा कधीच खाली हात जाऊ शकत नाही. जर ह्या सर गेम मध्ये एखादा विद्यार्थी उतरला
तो डिस्ट्रिक्ट लेवल खेळतोय, तो स्टेट लेवल खेळतोय, बस त्यानं स्टॉप केलं. त्या स्टेट लेवलच्या सर्टिफिकेटच्या बेसिस जर त्या विद्यार्थ्याने सर जर यांना जर केलं सर त्या विद्यार्थ्याला त्याला ना एखाद्या कोणत्याही शाळेमध्ये मंथली मिनिमम 30-35,000 सर सॅलरीचा जॉब लागू शकतो सर. मी एवढं सांगू शकतो आता त्या विद्यार्थ्यासाठी. कुठंतरी सगळा प्रवास आहे तुझा हा, किंवा त्यापर्यंत तू प्रवास करतो, झगडतो, स्ट्रगल करतो, सगळं आलं. एक अशी कुठेतरी खंत राहते की नाही हे राहून गेलं आपल्याकडून, अशी कोणती खंत आहे तुझी? नक्कीच सर. सर ऍक्च्युली सर माझी एकच खंत सर आता पण आहे सर, ते म्हणजे सर मला ज्या वेळेस सर मला आहे ना पाठिंबा पाहिजे होता, जेव्हा सर मला पैशाची गरज होती, सर माझ्यामध्ये खेळण्याची खूप जिद्द हो. आणि सर माझं पहिल्यापासून एकच स्वप्न होतं आणि आताही एकच स्वप्न आहे की मला भारताच्या टीमचं नाव किंवा इंडियाचं नाव हे माझ्या पाठीला पाहिजे होतं. पुढं देशाचं चित्र पाहिजे होतं, ह्या ठिकाणी भारतीय तिरंदाजी संघाचा लोगो पाहिजे होता सर. सर माझं हे स्वप्न कुठे सर अपूर्ण राहिलं. आणि सर हेच एक सर मी ना हेतू किंवा हेच ध्येय माझ्या डोळ्यासमोर ठेवून मुलांना अल्प दरामध्ये आर्चरीचं प्रशिक्षण देतोय आणि सर ह्याच मार्गावर चालतोय. आणि सर खंत म्हणायला गेलं तर अजून गोष्ट मी सर सांगावीशी वाटेल सर मला, ते म्हणजे सर दौंड तालुक्यामध्ये किंवा दौंड शहरामध्ये मी आर्चरीचं भव्य दिव्य असं एक राष्ट्रीय लेवलची सर रेंज तयार करतोय. त्याकरिता सर मला कुठनं हा होते कुठनं नाही होते, बऱ्याचशा शासकीय कर्मचाऱ्याकडे गेलो, बऱ्याचशा राजकीय नेत्याकडे गेलो, पण मला कुठनं सर काय एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सर काय भेटत नाहीये. आणि सर माझी एकच विनंती राहील सर तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी मला सपोर्ट करावा, जेणेकरून सर मी भारतातली सर्वात मोठी रेंज आर्चरीची जी रेंज आहे ना, ज्या प्रकारे सर तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा बघता त्याचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे स्टेडियम असतात, त्या प्रकारे सर आर्चरीचं रेंज असतं. जगात होणाऱ्या स्पर्धेपैकी ना सर 40% स्पर्धा आपल्या दौंड शहरामध्ये होतील सर. दौंडचं नाव ही पुढे जाईल सर. आणि दौंड शहरासारख्या छोट्याशा शहरामध्ये जास्तीत जास्त सर भारतातले विद्यार्थी करतील सर. हा म्हणून सर हीच एक खंत आहे की सर मी आतापासून झोपलो ना, मी झोपेचं स्वप्न काय बघतो की माझं हे स्वप्न कधी पूर्ण होईल. आणि सर ह्याच गोष्टीची खंत मला आता पण वाटते की लवकरात लवकर ही जर गोष्ट जर पूर्ण झाली ना तर सर माझं स्वप्न देखील पूर्ण होईल. आणि भारतामध्ये काही जगामध्ये एक दौंड शहराची एक सर वेगळी छवी सर उभा असणार आहे. नक्कीच विशाल खूप चांगले विचार विशालचे आहेत. खरं तर त्याची खंत आपण सगळ्यांनी ऐकली. विशाल द PR टॉक शो कडून तुला आम्हाला जी मीडिया मार्फत मदत करायची होती तो समोर आणायचं होतं जगाच्या, ते आम्ही काम केलेलं आहे. तुझी जी खंत आहे ती म्हणजे जे कोणी टॉक शो पाहतंय किंवा पाहिलाय तर अशा लोकांना खरंच 100% मदतीची गरज आहे, ज्यांना खरंच मनापासून वाटते ना इच्छा की विशालला मदत करावी, दौंडचं नाव व्हावं, शहराचं नाव व्हावं, जगाच्या पातळीवर जावं आणि जे काही नॅशनल गेम आहेत ते आपल्या दौंड मध्ये व्हावं, असं विशालचं एक खंत विशालची की ते व्हावं. विशाल तुझ्या पाठीची द PR टॉक शो 100% राहणार आहे. पहा तर असा हा विशाल फालके होता. याचा प्रवास मित्रांनो तुम्ही ऐकला, खूप खडतर प्रवास या विशालने केलेला आहे. आणि सर मी तुम्हाला सॉरी कमवले तुम्हाला बोलल्यापासून सर, मी पण तुम्हाला अजून एक गोष्ट सर बोलेल सर. तुम्ही इथं आलात, माझी मुलाला भेटली, त्याबद्दल मी तुमचं खरंच खूप आभार व्यक्त करतो. परंतु सर मला गोष्ट म्हणायची, भारतामध्ये सर बघायला गेलं ना सर माझ्यापेक्षा सर खूप भारी भारी प्लेअर येतं सर, पण सर त्यांच्यापर्यंत सर कसल्या प्रकारची फॅसिलिटी जात नाही सर, किंवा सर त्यांचं फेसिंग पुढे येत नाही सर. सर काय येत नाही सर, ऍक्च्युली ही गोष्टींचा सर आहे ना विचार केला पाहिजे सर. आज तुमच्यासारखे जो व्यक्ती माझ्यासारख्या एक लहान गावातल्या छोट्या मोठ्या खेळाडूचं जर तुम्ही मुलाखत घेण्यासाठी जर येत आहे सर, भारतामध्ये सर ह्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठे मोठे खेळाडू, पण सर आमच्यासारख्या व्यक्तीने काय करावं ज्याच्यापाशी शेती नाही, एक चांगला बॅकअप नाही. सर माझं घर जरी चांगलं असतं ना स्लॅबचं, तर मी तेव्हा ती मॉर्गेज लोन करून सर मी आर्चरी मध्ये पुढे गेलो असतो, पण मी सर काय जाऊ शकलो नाही परिस्थिती सर. तर मित्रांनो त्याची खंत तुम्ही ऐकली, आत्ताही त्यांनी सांगितले. त्याकडे सगळ्यांनी मात्र जे मदत करतात नाही का, की ज्यांना खरंच गरज आहे, जे डोनेटर असतात त्यांना माझं एक आव्हान आहे, आमच्या द PR टॉक शो तर्फे आव्हान आहे की विशाल फालकेला जर मदत करता आली तर 100% करा. आम्ही मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी त्याला मदत करणारच आहोत. तर असा हा विशाल फालके आपल्या सोबत होता. त्याचा प्रवास खूप खडतर होता. द PR टॉक शो सुरू करण्यामागे पवनचा आणि माझा एकच उद्देश होता की त्या वयातील लोकांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे, अशांना आपण पुढे आणायला पाहिजे. तर विशाल सारखे असे हिरे आम्हाला सापडत चालले. तर अजून कोणी असं स्ट्रगल करणार असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आता इथून पुढे आम्ही आमचे संपर्क क्रमांक द PR टॉक शोच्या खाली बायोमध्ये द्यायला सुरुवात करणार आहोत. तर विशाल तू आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मित्रांनो
द PR टॉक शो मध्ये असे वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ, असे मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी द PR टॉक शोला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्या पुढचं बेल आयकॉन नक्की तुम्ही दाबा, कारण येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की द PR टॉक शोला पाहायला मिळतील. धन्यवाद.